नमस्कार. गौरीज रेसिपीमध्ये आज आपण वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं बनवतोय. लोणचं बनवायला सुरुवात करायच्या आधी काही टिप्स पण बघणार आहोत. लोणचं बनवताना ज्या आपण वस्तू किंवा जे जिन्नस घेणार आहोत स्वच्छ आणि कोरडे केलेले असावेत आणि त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात असता कामा नये, तर लोणचं आपलं वर्षभर छान टिकतं. इथे मी 1 किलो कैरीचं लोणचं बनवणार आहे. या कैऱ्या मी बाजारातून जे कैरी फोडून देतात त्यांच्याकडून मी या कैरीच्या फोडी करून घेतल्यात. लोणच्यासाठी कैऱ्या कडक बघूनच घ्यायच्या. इथे मी आता ह्या कैऱ्या फोडून घेतल्यात. त्या स्वच्छ कपड्याने पुसून घेते. त्याला काही घाण वगैरे लागली असेल तर कट करताना ते होऊ शकतं, त्यामुळे आपण त्या घरी आणून स्वच्छ कोरड्या करून पुसून घ्यायच्यात अगदी. आणि त्यामध्ये जो मऊ भाग असतो जो कोळीचा तो काढून घ्यायचा. ते नाही काढलं तर लोणचं खराब होऊ शकतं, त्यामुळे तो पहिल्यांदा काढून घ्यायचा. आणि इथे त्यांनी खूप मोठ्या मोठ्या फोडी केल्यात. ते मला हव्यात तशा मी घरी आणल्यानंतर थोड्या छोट्या छोट्या करून घेतल्यात फोडी. आता या फोडीवरती 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ घालून सर्व मिक्स करून घेते. आणि हे आता आपल्याला रात्रभर झाकून ठेवून द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय फोडी छान मुरल्यात आणि त्याला पाणीही भरपूर सुटतं. तुम्ही बघू शकताय, हे बघा पाणी भरपूर सुटले. आता हे पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे. मी चाळणीमध्ये काढून फोडी सगळ्या निथळून घेते. फोडी आपल्याला थोड्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत. हे मी अर्धा तास असंच ठेवून देते, म्हणजे पाणी त्यातलं निथळेल. फोडीतलं पाणी आता सगळं निथळलं आहे. फोडी पण छान मुरल्यात. आता मी सर्व फोडी ताटामध्ये काढून घेते. ताटावरती किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवरती काढून तुम्ही या फॅनखाली 1-2 तास तुम्ही सुकवून घेऊ शकताय. खूप पण सुकवायची गरज नाही आहे. आता इथे मी फोडी सुकतात तोपर्यंत मी तेल गरम करून घेते. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. इथे मी 2 तासानंतर आता तुम्हाला फोडी दाखवते आहे. छान कोरड्या झाल्यात. आता त्यासाठी मी मसाला बनवते आहे. इथे मी मोठं भांडं घेतले. त्यामध्ये मीठ, लोणचं मसाला, मोहरीची डाळ, हिंग, लाल तिखट घालून सर्व मिक्स करून घेते आहे. सर्व चमचा किंवा जे भांडं घ्याल ते सर्व पूर्ण कोरडं असावं. पाण्याचा अंश अजिबात राहता कामा नये. सर्व आता छान मिक्स करून घेते मसाला. आता या मसाल्यामध्ये मी लोणच्याच्या फोडी घालून घेते आहे. सर्व आता हाताने मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे, म्हणजे फोडीला मसाला छान लागतो. हातानेच मिक्स करा. सर्व मसाला आता मी लोणच्याला लावून घेते. या पद्धतीनं आता सर्व मिक्स केलं आहे मी. मस्त दिसतं आहे लोणचं. कलरही खूप सुरेख दिसतो आहे, तुम्ही बघू शकताय. लोणच्यावर आता तेल घालूयात. तेल पूर्ण थंड झाल्याशिवाय लोणच्यावर घालायचं नाही, पूर्ण थंड करून घ्यायचं. इथे मी थोडं थोडं तेल घालून सर्व मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकताय कलरही खूप सुरेख दिसतो आहे. मस्त असं आपलं आता लोणचं तयार झालं आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. खारही खूप छान सुटला आहे लोणच्याला. आता इथे मी काचेची बरणी घेतली. काचेची बरणी स्वच्छ धुवून कोरडी करून मग घ्यायची आहे. आता त्यामध्ये मी सर्व लोणचं काढून घेते आहे. सर्व लोणचं आता मी बरणीत भरून घेतलं आहे. लोणचं भरताना दाबून दाबून भरून घ्यावं, त्यामुळं कसे हवा राहत नाही त्यामध्ये, त्यामुळे लोणचं आपलं टिकतंही छान. आता वरून मी तेल घालते आहे. लोणच्यावर नेहमी तेलाचा थर असावा, म्हणजे लोणचं खराब होत नाही, ते वर्षभर छान टिकतं. अशा पद्धतीने लोणच्यावर तेलाचा थर हवा. लोणच्याला रंगही खूप सुरेख आला आहे. चव ही अप्रतिम झाली आहे. चला तर मंडळी, या पद्धतीने वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.